ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। शब्दगन्धं प्रक्षालित सकलभूतलकलङ्का मुनिरूपासिद्धीर्था सरस्वती हर्तो मम दुरितम्। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री कर्णामयोगदीपक मूलाचार प्रतीकनामदेस्य अस्य मूलव्रतवृत्तार सर्वज्ञदेवा प्रतिगन्धर्देवा तदत्तवृत्तवृत्ता श्रीगन्धर्देव प्रतिगन्धर्देवा तेषां उच्चनुसारमास्मद्य नेमिचन्द्राचार्य सकलकृत्य आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतम मुनि मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सरस्वती सागरं वन्दे चन्द्रप्रभुसागरं भक्त्या प्रणम्य सर्वज्ञ सर्वजन्तु इति दर्शनं करुणानियोगदीपं पूर्वे स्वान्तस्तमो विघातम्। पंचप्रविष्टि भगवान की जय। अहिंसा में विश्व धर्म की जय। सिद्धांत शास्त्र की जय। परम पूज्य आचार्य नेमिचंद्र जी महाराज की जय। परम पूज्य चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की जय। शांत मूर्ति व सरनाथाचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की जय। 3 करोड़ महान निराजों की जय। आज के आनंद की जय। मूळ तत्व आणि मूळ विषय जोपर्यंत आपण पकडत नाही तोपर्यंत जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अर्थ कळत नाही। कुठलीही व्यवस्था असू दे अथवा कोणतीही भूमिका असू दे, अगदी तुम्ही स्वयंपाक बनवण्यापासून तुम्ही घर बांधण्यापर्यंत, विवाह करण्यापासून पुत्र उत्पत्ती करून त्या संसाराची पूर्ण जबाबदारी घेण्यापर्यंत, धार्मिक क्षेत्रातील नमकार महामंत्रापासून अगदी वर्तमानातली सर्वोत्कृष्ट अवस्था समाधी धारण करण्यापर्यंत कोणतीही व्यवस्था असू दे, प्रत्येक व्यवस्थेमध्ये एक मूळ तत्व असतं आणि तो जोपर्यंत आम्ही समजावून घेणार नाही तोपर्यंत त्या व्यवस्थेचं वास्तविक स्वरूप जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मग उपयोग होत नाही। जैन धर्मामध्ये केवळ रूपामुळे पण कल्याण होतं असं नाही। रूप आणि केवळ स्वरूप, रूप आणि स्वरूप या दोन्हीचं महत्व जैन धर्मात आहे। नुसता दिगंबर मुद्रेमुळे मोक्ष मिळत असेल तर जगात सगळे त्रियांचे दिगंबरच असतात। हिंदू धर्मात सुद्धा दिगंबर नग्न अवस्थेमध्ये नागास्वामी भरपूर आहे, मग ते रूप झालं। नुसता दिगंबरत्व हा विषय घेतला आणि तुम्ही आतल्या नुसता परिणामांची विशुद्धी बघत बसला आणि बाहेर जर रूप नसेल तरी पण त्याचं एक विशिष्ट लिमिटेशन ठरलेलं आहे। रूप आणि स्वरूप, दिगंबर आणि दिगंबरत्व ह्या
दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. निश्चयानं प्रत्येक जीव दिगंबरत्वाच्या स्वरूपाचा आहे, स्वभावी आहे, अनंत गुणांचा स्वरूपी स्वभाव आहे. म्हणून तो निश्चयानं तसा आहे, म्हणून त्याला भगवंताची स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. व्यवहारातलं जे तुमच्याकडे दिगंबर रूप आहे ते सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या गोष्टीची आता शिकारावं कर्नाटकच्या दीपकच्या अपेक्षेनं चर्चा करावं. ह्याला नुसतं तुम्ही शब्दज्ञानाच्या अपेक्षेनं जर शिकत राहिला तर तुमचा वेळ शुभोपयोगात गेला म्हणून पुण्याचा बंध होईल. पण तुम्ही त्याच्यामध्ये भाव बसणार, तुम्ही त्याला समजावून घेऊन त्या परिणामांच्या पर्यंत जर गेला तर सोबत कर्माची निर्जरा सुद्धा होईल. आणि जैन धर्म एका क्रियेमध्ये भूतकाळातील पाप कर्माची निर्जरा आणि भविष्य काळातील सातिशय पुण्याचा बंध, ह्या दोन गोष्टी एका वेळेला ज्यावेळी घडतात त्या क्रियेला सम्यक्तो क्रिया जैन धर्म मानतो. पाप कर्माची पूर्ण निर्जरा म्हणजे निर्जरा आणि भविष्य काळासाठी सातिशय पुण्याचा बंध. आणि या दोन्ही गोष्टी केव्हा होणार आहेत? ज्यावेळेला बाह्य आणि अंतरंग दोन्ही प्रकारे आमचं कार्य होईल. म्हणजे बाह्य सुद्धा विधीपूर्वक आम्ही करेल आणि अंतरंगामध्ये परिणामांना सांभाळून करेल. निमित्त शुभ अशुभ, बहिरंग निमित्त पार्श्वनाथ भगवंतांच्या मुनी अवस्थेत अशुभच होतं. पण उपादान शक्ती आणि अंतरंग निमित्त हे त्यांचं प्रभू होतं. सगळं केल्यानंतर सुद्धा सगळा पुरुषार्थ ज्यावेळी करून आमचं थांबतंय त्यावेळेला आम्ही म्हणायचं आमच्या अशुभ कर्माचा उदय होतो. पण प्रत्येक गोष्टीत आम्ही अशुभ कर्म म्हणतच बसतो. अशुभ निमित्ताकडे जर तुम्ही लक्ष दिला तर अशुभ बहिरंग निमित्त अशुभ असताना सुद्धा तुमच्या अंतरंग निमित्ताला तुम्ही शक्तिशाली जर केला आणि प्रबळ केला तर कर्माची निर्जरा असंख्यात पटीने जास्त होते. सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. आणि मी धर्मध्यान करायला लागलो. जसं आम्ही सगळे तरुण लोक आहे, मी इथं 2 तास स्वाध्यायाला बसलोय, तुम्ही बसल्यात, तुम्ही बसल्यात, या तरुण माता भगिनी बसले आणि वयस्कर, आता दोन्ही माताची वयस्कर आहे, त्या खुर्चीवर बसलेले 2-4 राज्य वयस्कर आहेत सगळे, त्यांनी पण 2 तास बसले. पण वास्तविक जर बघायला गेला शिद्ध येऊन 2 तास बसणं ही त्यांच्यासाठी प्रतिकूल अवस्था आहे. प्रतिकूल अवस्था आहे वयाच्या अपेक्षेनं, शरीराच्या अपेक्षेनं सगळं. पण त्यांनी तरी पण भक्तीपोटी येऊन इथे बसले आणि त्याच्यात आम्ही लक्ष देऊन समजावून घेऊन ऐकून सगळं करत असतील तर तुम्हाला आम्हाला जेवढं ज्ञानावर कर्माचा क्षोभ होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं होणार. अनुकूल अवस्थेमध्ये एखादं कार्य करणं आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये एखादं कार्य करणं, कार्य समान जरी असेल तरी फळामध्ये अंतर भरपूर असतो. तसं बहिरंग अशुभ निमित्त किती जरी असलं आणि अंतरंग तुमचं जर निमित्त जर प्रबळ असेल तर बहिरंग सुद्धा शुभ निमित्त मिळाल्यानंतर जी कर्माची निर्जरा होणार त्याच्यापेक्षा बहिरंग अशुभ निमित्त असताना आपण तर ते कार्य केलं तर त्याच्या कर्माची निर्जरा अजून असंख्यात पटीनं आपली जास्त होणार. म्हणून व्यवस्था समजावून घ्यायला पाहिजे आणि ही व्यवस्था समजावून घेण्यासाठीच आपण याचा स्वाध्याय करतोय. त्याची 14 गुणस्थान आपण बघतोय. किती गुणस्थान? 14. कुठले कुठले गुणस्थान? मिथ्यात्व, सासाधन, मिश्र, अविरत सम्यक्त्व, देशविरत, प्रमत्तविरत,
अप्रमत्तविरत अपूर्वकरण अनिवृत्तीकरण सूक्ष्म साम्राज्य उपशांतमोह शीलमोह संयोग्यवली आणि अयोग्य हे 14 गुण असतात. त्यातलं पहिलं आपण व्याख्या काय बघितलं होतं मिथ्यात्वाची की मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयामुळे होणाऱ्या तत्वाच्या अर्थावर अश्रद्धानुरूप किंवा विपरीत श्रद्धान करण्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामाला मिथ्यात्व गुणस्थान असं म्हणतात. आणि त्या परिणामाने युक्त जो जीव आहे तो मिथ्यादृष्टी जीव असं त्या ठिकाणी म्हटलं. आता इथं बघा तुम्ही आम्ही प्रत्येक मिथ्यादृष्टी जीवाच्या बहिरंग व्यवस्थेला बघून त्याचा तिरस्कार करावा हे तर मान्य आपल्याला. पण त्याचा अंतरंग परिणाम काय आहे? मिथ्यात्व गुणस्थानाचा उदय. आणि मिथ्यात्व गुणस्थानाचा उदय त्याचा अंतरंग निमित्त. मग अंतरंग निमित्ताकडे जर आम्ही त्याच्या बघितलो आणि मग आपण काय म्हणतोय की खरोखर त्या जीवाचे भाव चांगले आहेत पण पूर्वी केलेल्या त्याच्या परिणामांनी बांधलेल्या कर्माच्या उदयामुळे तो असं वागायला लागला. असं जर आपण जर चिंतन केलं तर समोरच्याकडे बघण्याकडं आपला दृष्टिकोन 50% तर सॉफ्ट होतोय. काय होत नाही. महाराजांचे 3 अंतरायने एक उपवास झाला तरी पण महाराज असा लागले. का असं लागले? त्यांना माहिती आहे ज्यांच्या निमित्तानं अंतराय झाला ते बहिरंग निमित्त आहे. अंतरंग निमित्त माझ्या पूर्वभावात भूतकाळातील भाऊ म्हणायचं नाही भूतकाळातील मी केलेल्या पाप कर्माच्या बंधाचा उदयात झाला माझा अंतराय झाला. हे सम्यक्त्वाचं लक्षण आहे. आहार देणाऱ्याचे भाव महाराजांचा अंतराय व्हावा असा कधीच नाही. महाराजांचा भाव माझा अंतराय व्हावा असं कधीच नाही. पण तुमच्या बहिरंग निमित्त झाला यांच्या अंतरंगाचा उदय यांनी समजलं म्हणून तिसऱ्या अंतरायाला सुद्धा तिने आनंदानं स्वीकारलं. हेच माझ्याबरोबर झालं असतं तर बघायला येत नाही काय कळत नाही काय अक्कल नाही काय ती म्हणायची वेळ यायलाच नको माझ्यावर आल्यावर मुले अवघड. उदाहरण काय सांगायला आपण काय करतो बहिरंग आणि मग तुम्ही स्वाध्यायी लोक आता तुम्हाला पण घर नव्हे मग तुम्हाला काय वाटतंय हेच आपण संसारात असतो तर माझ्या बाबतीत ज्यावेळी घडतंय समोरच्या व्यक्तीचं तेव्हा लगेच मी त्याला दोषी ठरवलं. ती मुद्दाम न केली माझ्याबरोबर ती मुद्दाम न वागली माझ्याबरोबर. आणि आपण ज्या वेळेला दुसऱ्याच्या बाबतीत तसं वागतोय आखित कर्मी तणावऱ्या माडवलं बरे भाई निमित्त दो तिचं कर्म होतं आम्ही फक्त बहिरंग निमित्त आहे त्याला आता आम्ही काय करायचं म्हणजे आपल्यावर ज्यावेळी येते त्यावेळी आपण दुसऱ्यांना निमित्त धरतोय दोषावर आणि आपल्या जातनं ते दोष घडते तेव्हा मी समोरच्याला मी एक फार सुंदर वाक्य लिहून होतो. दादांच्या बरोबर कर्म प्रकृती शिकत असताना दादांच्या म्हणले स्वमी एकत्व परमी अपनत्व ही वीरत्व का लक्षण. ज्यावेळेला माझ्या कर्माचा उदय होतो त्यावेळी हे कर्म मी एकटा बांधतोय माझ्या परिणामांनी मी बांधतोय आणि मला ती एकट्यालाच फेडायचं आहे. मला कुणाची अपेक्षा गुरुजी करायची नाही. बांधताना किती जण बांधलोय आपण एकट्याने बांधलो. फेडताना किती जण फेडायला पाहिजे मला एकट्याने फेडायचं आहे. मला कुणाची अपेक्षा ठेवायचं नाही. ऐकायला काय मग अशा तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या अशुभ कर्माच्या उदयात तुम्ही जर अशा पद्धतीचे परिणाम केले अगदी तुम्हाला मी पुढे शास्त्र
तुम्हाला आदिनाथ भगवंतांच्याकडून सुद्धा तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? तुम्ही तुमची रोजची नित्य पूजा वगैरे करताय ना, किंवा कुठलेही धर्मध्यान करताना तुम्ही देवा मला या संकटातून वाचव असं अपेक्षा सुद्धा ठेवणार. सून सासूकडे अपेक्षा ठेवणार नाही, सासू सुनीकडे करणार नाही, गुरु शिष्यांच्याकडे करणार नाही, शिष्य गुरुंच्याकडे करणार नाही. कोणी हे माझं कर्म आहे, मला एकट्याला फेडायचं आहे. स्वमी एकत्व परमे आपणत्व हे वाक्य फार जणांना खटकते. लोकांनी नुसतं वाचल्यावर काय ऐकल्यावर इथं तर सगळं सोडायला सांगितलं आणि महाराज दुसऱ्याला आपलं कसं करायचं सांगितलं. इथं अर्थ असा लावायचा आहे, माझ्या ज्या कर्माचा उदय आलाय त्याच कर्माचा उदय उद्या गुरुजींच्यावर आला तर मी आपुलकीने, ममत्व भावनेने, करुणा भावनेने, सम्यक दृष्टीच्या वात्सल्य अंगाचं पालन करताना मी म्हणाल पाहिजे, गुरुजी माझे साधनी सज्जन व्यक्ती, रोज सकाळी अभिषेक करतात, प्रतिमाधारी, एवढं सगळे त्या जीवाला जे आता संकट येते त्या जीवाला माझ्याकडून काहीतरी बाह्य निमित्त होऊन मला सहयोग करण्याची माझी जबाबदारी, माझं कर्तव्य. मी त्यावेळी असं म्हणायचं नाही माझं कर्म उदयाला मी जसं भोगलोय त्यांचं कर्म उदयाला त्यांचं त्यांनी भोगलोय. आपण काय करायचं आहे, असं कुठल्याही पद्धतीनं आपण परद्रव्याबाबतीत असं एकांत करायचं नाही. त्या परद्रव्याला मदत करण्याची भाव ठेवायची. स्वतःवर आलं मी एकटा भेटणार, दुसऱ्यावर आलं मी त्याला मदत करणार, अशी ज्यांची भूमिका असते तीच भविष्यातील वीर भगवान बनण्याची त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. बघा तुम्ही, भगवंत स्वतःच्या कर्तृत्वाने मोक्षाला गेले का दुसऱ्याच्या मदतीने गेले? ऐकत नाही. पण मोक्षाला केवलज्ञान झाल्यानंतर परत जगाच्या प्रेम भावना, हे आता तुमचं काय आहे ते केवलज्ञानातून दिव्य ध्वनी कीर्ते, तो वात्सल्य, अनुकंपा अबुद्धिपूर्वक आहे तो त्यांचा अतिशय. पण केवलज्ञान झालेल्या जीवाच्या मुखातून सुद्धा किंवा दिव्य ध्वनीतून कीर्तन सर्व जीवांच्यासाठी उपदेश कीर्तो कोणी, पण तोच जीव मोक्षाला गेलाय. आपण उलट करतोय. आपण काय करतोय, आपण काय करतोय, त्यांना सूचना द्यायचं, उद्या तुम्ही यायचं शब्द बसा तर येऊ नका. आणि मग काय सांगतो तुम्ही, आणि हेच जीव जे असतात जे स्वतःवर आल्यानंतर जे कठोर असतात, स्वतःच्या कर्माच्या निर्जरीला आणि दुसऱ्यांच्या बाबतीत मदतीचे भाव जे करतात, तेच जीव वास्तविक आपल्या आत्म्याला परमात्मा बनवण्याची क्षमता ठेवत असतात. आपण नेमकं उलट करतोय. आपण काय करतोय, आपल्यावर संकट येतंय, आपल्या कर्माचा उदय असतंय, तेव्हा आपण दुसऱ्यांच्या मदतीची काय करतो, अपेक्षा करतो. आणि ज्यावेळी दुसऱ्यांच्या कर्माचा उदय होतोय आणि आपण मदत करण्याची आपली भूमिका असते, त्यावेळी म्हणतोय आवत कर्म एक नवरे मोडून और माडीचा भोक्स विकला खरंय काय खोटे सांग. मग आपण सम्यक दृष्टी कसे, आपण सम्यक दृष्टी असू शकत नाही, आपण धर्मात्मा असू शकत नाही. आपल्या वेळेला कोणाच्याही मदतीची अपेक्षा ठेवायची नाही आणि दुसऱ्यांच्या वेळेला त्यांनी मला बोलवावं त्याची अपेक्षा ठेवायची नाही. आपण जो मदत करायची. आपण सगळे आचारशींना मानतोय, पण आचारशींच्या विचारांना किती स्वीकारलोय. पर की पीडा स्व की कोरोना की परीक्षा देती है, या आचारशींचं वाक्य आम्ही किती स्वीकारलो. दुसऱ्याचं दुःख आपल्या हृदयात किती करुणाभाव आहे याची परीक्षा घेण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्याचं दुःख येते. पण तो दुःखी माणूस आम्हाला म्हणायला पाहिजे काय, मला मदत कर. मग तुम्ही करणार का? मग तुम्ही उपकार केला, दुसऱ्यांनी मदत मागितली, ऐकायला काय स्वभावमती, दुसऱ्यांनी मदत मागितली आणि मग आम्ही मदत केलो
तर ती उपकाराची भूमिका आहे. आणि दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर आपण त्याला सहयोग करण्याचा भाव होणं हा धर्मभाव नाही. मग आपल्याला सम्यक दृष्टी जो जीव आहे तो धर्मभावनेनं जगतो काय उपकाराच्या भावनेनं जगतो? ऐकू येत नाही मला? नक्की लॉक करू काय? मग आपला धर्म कोणता आहे? पहिला अहिंसा परमो धर्म. जगाने जगू दे. नक्की आहे की नाही? आणि आम्ही तर पोतीतल्या लोकांना फार धार्मिक म्हणतो म्हणून मी आलो. प्रत्येक गावात मी अट लावतोय, प्रत्येक गावात अट लावतोय, पण कोथीला मी अट घातली नाही. का? कोथीवाल्यांच्यावर विश्वास आहे. ठेवू काय नको? ऐकू ना? ठेवू? तुम्ही करणार नको विश्वासघात? ठेवू? आम्ही इथं माताची समाधीची भावना, इथं मी इथे येण्याची भावना एकच आहे. कोथी स्वाध्याय, कोथी प्रतिमाधारी लोक आहेत. माताजींना परत शेवटच्या कालावधीत व्रती लोकांच्या गंडस्तीने आहार घ्यावं, त्याच्यासाठी आम्हाला बाहेर गावून तुम्ही जसं चौक्यात भाड्याच्या शेजारच्या बायका बोलवताय मत्तीला, तसं माताजींना शेवटला दुसऱ्या गावातून प्रतिमाधारी लोक बोलवायला लागू नये म्हणून आम्ही त्या विश्वासानं तुमच्या गावात आलो. आणि अजूनपर्यंत तो विश्वास आहे. पुढे त्या विश्वासाला जरा सुद्धा कमी होता कामा नाही असं आम्ही आलो. आणि तुम्ही आल्यानंतर आता इथं तुम्ही धार्मिक आहे म्हणून आम्ही सगळं समजलो. मग तुम्ही आता हे स्वाध्याय यायला लागलाय, भगवंतांची पूजा करताय, चौका लावताय, ते धर्म भावनेतून करताय काय उपकार भावनेतून करताय? ऐकू येत नाही गुरुजी? नक्की? मग धर्म भावनेतून करत असताना कुणी असू दे, आता पुतळी हे गाव गौ जनरली धर्म भावनेतून चौका लावणारी लोक चौका लावण्यासाठी होणाऱ्या परिश्रमाची आणि कष्टाची काळजी करणार काय? करतात काय? ते मला कष्ट होतोय, मला परिश्रम घ्यावा लागतात, हे करणार काय? आणि कष्टाच्या आणि परिश्रमाचा विचार करणारी, करून चौका लावणारी लोक धर्म भावनेची असतात का उपकार भावनेची असतात? ऐकू येत नाही? ऐकू यायला व्यवस्थित? उपकार भावनेची असतात. कोथरीवाले, आता निदान कोथरीवाले उपकार भावनेने करायला लागलाय काय धर्म भावनेने करायला लागलाय? धर्म भावनेने करणाऱ्या व्यक्तींना पाणी विहिरीस आणताना कष्टाची भूमिका उतरणार, पावसाचं पाण्याचं चौका लावताना कष्टाची भूमिका उतरणार, भगवंतांची पूजा पावसाच्या विहिरीच्या पाण्यानं करताना त्यांना कष्टाची आणि परिश्रमाची काळजी असणं गरजेचं नाही. 3 दिवसाचं 4 दिवसाचं मर्यादेचं पीठ दळत असताना बरोबर आहे काय? आता महाराजजींचा चौका आज आमच्यात नंबर आलाय, आम्ही काल दळलोय, 6 दिवस चौका लावायचा आहे, 7 दिवस लावायचा आहे आणि 5 दिवसाची 4 दिवसाची मर्यादा आहे. आणि आता 4 दिवसाच्या पूर्वी दळलेलं पीठ अजून शिल्लक आहे. आता आणि एका दिवसासाठी कुठं दळत बसताय? हाय ते पीठ चालूया. आता कुठं आणि पावसाचं पाणी तिकडं आणताय, प्यायला तेवढं पावसाचं दिव्या, स्वयंपाकाला मार खटका येऊ दे पाणी. काय महाराजांना कळणार आहे? असं जर आपण केलो, पृथ्वीवाले केल्या तसं म्हणत नाही. उदाहरण करत असला तर झाकली मुख 1.25 लाखाची बंद करा, इथनं पुढे तर शहाण्यागत वागा. चौक्यात महाराजांना बोरचं पाणीचं आहार करणं ही उपकाराची भूमिका आहे, सेवेची भूमिका नाही. भगवंतांचा अभिषेक बोरच्या पाण्याचं करणं, चावीच्या पाण्याचं करणं हे अभिषेक करून भगवंतांच्यावर उपकार करण्याची भूमिका आहे, सेवेची आणि धर्माची भावना नाही. जिथं सेवा असते, जिथं धर्म भावना असते, जिथं सेवा भावना असते, तिथं परिश्रम आणि कष्टाची काळजी करत, आणि जिथं कष्ट आणि परिश्रमाची तुलना केली जाते तिथं फक्त फॉर्मॅलिटी असते, तिथं धर्म भावना. मग
बोलण्यामध्ये असं जरा आवाजात जरा ताकद वाटलं मला. कसे आहेत कोथळीवाले? हेच माझ्यावर तुमचा विश्वास आहे. त्या विश्वासाला केसाच्या टोकावर सुद्धा धक्का लागता कामा नये. भाजी भाकरी करून घाला. परवा एक माझ्याकडे लिस्ट आली चौक्यातले 150 पदार्थांची. तुमच्यातलं नव्हतं, दुसऱ्या संघात 150 पदार्थ चौक्यात केलते. आणि त्या भक्तांनी त्यांना शाबासकी मिळाली म्हणून ती व्हॉट्सअपला प्रसिद्ध केली. पण विपरीत विचार झाला त्याचा जैन धर्माची अप्रभावना झाली. त्या साधूंच्या बद्दल लोकांच्या अपचर्चा चालू झाली की साधूंना एवढे पदार्थ लागतात. काही लोक म्हणली म्हणजे गरिबांचा आता धर्म राहिलेला नाही. मग काही माझ्यासारखी चुकाच बघणारी लोक म्हणली सकाळी 7 वाजल्यापासून 9:30-10 वाजेपर्यंत 3 तासात 150 पदार्थ करणारी अशी बाई नावाची मशीन कशी काय या पंचम काळात जन्मली? अशी मग ही आमची अजून न लग्न केलेली पोर आहे ती त्या गावचं पत्ता काढायला गेली. म्हणजे 3 तासात 150 पदार्थ करणाऱ्या ज्या गावात बायकांची शक्ती आहे त्या गावातल्या मुली सुद्धा एवढ्याच प्रभावी असतील. कर्मधर्म समयोगानं शतायू हॉस्टेलवाल्यांच्या दोन्ही पोरांचे लग्न झाले. ती तर तिच्या हातात लिस्ट गावली असते की नाही त्या गावातल्या पोरगी संघ पोरग्याचं लग्न करायला तिथे गावात जाऊन बसली असती. म्हणजे हॉटेलात आपल्याला महाराज ठेवायचे नाही, आचार्य ठेवायची गरजच नाही. 3 तासात 150 पदार्थ आणि शुद्ध बाबा. अशुद्ध पण नव्हतं. कसं शुद्ध पदार्थ चेष्टा आहे का? आणि मी विनोद करायला नाही तुमचं सत्य झालं. कुठल्या गोष्टीचा प्रचार करावा, कुठल्या गोष्टीला प्रभावनाचा अर्थ समजावं, काय करावं एवढं सुद्धा जर विवेक जर आमच्या सगळ्यात महत्वाचं ज्ञानी व्यक्ती होती. म्हणून धर्मभावना असणं आणि उपकार भावना असणं, सम्यक दृष्टीची प्रतिक्रिया धर्मभावनेची असते, उपकार भावनेची नसते. म्हणून इथे मी सांगितलं तो चूक करायला लागलेला व्यक्ती जाणून बुजून करायला लागलाय काय त्याच्या अंतरंगामध्ये मिथ्यात्व कर्माचा उदय म्हणून करायला लागलाय. मिथ्यात्व कर्माचा उदय मग त्या व्यक्तीचा तिरस्कार करण्यापेक्षा त्याच्यात असणाऱ्या मिथ्यात्व कर्माचा तिरस्कार केला पाहिजे. आम्ही काय करतोय त्या व्यक्तीचा तिरस्कार करतो आणि धर्मात्मा व्यक्तीला शोभणार नाही. हे सम्यक दृष्टी जीवांना धार्मिक लोकांना आमच्यासारख्या साधू संत जे धर्माच्या पंचम काळातल्या उच्च स्थानावर जाऊन बसलेत आता आमच्यासारख्या साधूंनाही शोभत नाही की मिथ्या दृष्टी लोकांची निंदा करायची, तिरस्कार करायची किंवा पंतवादाचा विषय घेऊन ते पंत हे पंत म्हणून तिरस्कार करायचं, निंदा करायचं. आणि साधू लोकांनी किंवा अन्य लोकांनी सुद्धा एकमेकांच्या गुरूंच्या बद्दल एकमेकांच्या बद्दल असं तिरस्काराची भूमिका ठेवून त्यांच्या भक्तांच्या अनुयायांच्या पुढे चुकीचे शब्द सुद्धा वापरायचे नसतात. मग आम्ही साधूंनीच संयम जर सोडला तर शेवटी श्रावक सम्यक दृष्टी असला तरी तो असंयमीच आहे. मग त्याचा पण संयम सुटतो आणि त्याच्यामध्ये राग विषयाच्या भूमिका चालू होतात. म्हणून मिथ्या दृष्टी गुणस्थान जे आहे ते मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयामुळे तो जीव तत्वाच्या अर्थावर इच्छा नसताना सुद्धा तो विपरीत अर्थ काढत असतो, त्याचा श्रद्धान करत असतो. म्हणून तो मिथ्या दृष्टी. कुठल्याही गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला दारू पेलेला असू दे किंवा न पेलेला असू दे, कुठलाही गाडी चालवणारा व्यक्ती माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हावा म्हणून गाडी चालवत, पण चालवत असताना गाडीचा ब्रेक फेल होतो, काही वेळेला कंट्रोल सुटतो, काही वेळेला अचानक काय त्रास होतं, तसं ऍक्सिडेंट होतो.
भिक्षा घेणारे आमच्यासारखे जीव असू दे, तुमच्यासारखे स्वाध्याय करणारे जीव असू दे, चौका लावणारे जीव असू दे, कोणीही धर्मध्यान करणारा जीव हा जाणून बुजून चूक करायचं म्हणून धर्मध्यान करत नाही, पण त्याच्या कर्माच्या उदयात त्याला ती करायची वेळ येते. त्या अंतरंग निमित्ताला, समोरच्या व्यक्तीच्या जीवाच्या अंतरंग निमित्ताला ज्यावेळेला आम्ही पकडेन त्यावेळेला समोरच्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात राग द्वेषाची तिरस्काराची भूमिका येणार नाही. हे पुढे जे लावलेला कॅमेरा आहे तो माझ्या शब्दाला पकडतो, तो माझ्या रूपाच्या शरीराच्या हालचालीला पकडतो. आणि एक्सरे कॅमेरा असतो तो माझ्या शरीराच्या आतल्या व्यवस्थेला पकडतो. जैन धर्मामध्ये खरोखर आपल्याला जर शांत परिणामी जैन धर्म समजून घ्यायचं असेल आणि जीवनाला आनंदमय बनवायचं असेल तर असला कॅमेरा म्हणून चालणार नाही. एक्सरे कॅमेरा वापरायचे. भगवंतांनी सांगितलेल्या शब्दाला ऐकून कुणाचा आजपर्यंत कल्याण झालं नाही. भगवंतांनी तो जो शब्द सांगितला त्या शब्दाच्या मागचा नय आणि त्या शब्दाच्या मागचे जे परिणाम आहेत त्या परिणामांना जो ओळखतो, त्या भावनेला जो ओळखतो, तो भाव जो समजावून घेतो त्या जीवाचं कल्याण झालं. शब्द ऐकणाऱ्याचं आतापर्यंत कल्याण झालं नाही, भाव समजावून घेणारा. म्हणून हा कॅमेरा जो आहे तो माझं रूप आणि माझं शब्द पकडतो आणि एक्सरे कॅमेरा आहे तो आतल्या व्यवस्थेला स्कॅनिंग करतो. त्याचा आपल्याला सम्यक दृष्टी जीव जो असतो, धर्मात्मा जो जीव असतो, समोरचा जीव सम्यक दृष्टी काय मिथ्या दृष्टी, धर्मात्मा काय अधर्मात्मा, पुण्यात्मा काय पापात्मा, ज्ञानी काय अज्ञानी हे बघत नाही. तो जो कार्य करायला लागलाय त्या कार्य करण्याच्या मागचे त्याच्या कुठल्या कर्माचे उदय आहे आणि त्या कर्माच्या उदयाला तो पकडतो आणि त्याच्याबद्दल राग द्वेष करण्याच्या ऐवजी त्याच्याबद्दल चांगल्या भावना करतो की ह्या जीवाचं चांगलं उदय आणि ह्या जीवाचे परिणाम हे कर्म सगळे नाश होऊ दे. म्हणून इथं आजचा प्रश्न आहे, मिथ्या दृष्टि के कितने भेद होते. वास्तविक माझं चिंतन अर्थ असेल, चुकीचं असेल, मी कोणावरही अपवाद घेत नाही, आरोप करत नाही. मी आवर्णवादापासून शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं मिथ्यात्व या गुणस्थानाची चर्चा चालू आहे. आता जीवांची चर्चा नंतर गुणस्थान आहे. मिथ्यात्व, सासाधन, अमुक हे सगळं काय गुणस्थान आहे आणि त्याच्यात राहतो तो जीव त्या गुणस्थानावरती म्हणजे मिथ्या दृष्टी, सासाधन दृष्टी असं आहे. आता इथे चर्चा कशाची चालू आहे? गुणस्थानाची. मग मिथ्यात्व गुणस्थानाचे भेद किती असा प्रश्न असायला पाहिजे होता. इथं काय एवढं मिथ्या दृष्टी के कितने भेद होते म्हणा. मिथ्या दृष्टि के दो भेद है. स्वस्थान मिथ्या दृष्टि और सातिशय मिथ्या दृष्टि. जो जीव मिथ्यात्व में ही रचपच रहा है उसे स्वस्थान मिथ्या दृष्टि कहते हैं. सम्यक दर्शन की प्राप्ति के सम्मुख जीव के जो अधःकरण, अपूर्वकरण और अनिवृत्तिकरण रूप परिणाम होते हैं, उनसे युक्त जीव को सातिशय मिथ्या दृष्टि कहते हैं. सेम अशीच व्यवस्था सातव्या गुणस्थाना बाबतीत आहे. सेम जे सातव्यात सहाव्यात करायला लागले ते स्वस्थान सातव्या गुणस्थानातले स्वस्थान अप्रमत्त जीव असतो आणि जो श्रेणी चढण्यासाठी सम्मुख झालेला जीव सातव्याच्या अर्ध्याच्या वर जातो त्याला सातिशय सातवं गुणस्थान. बरोबर आहे का चुकीचं आहे? लक्षात आलं की नाही?
जो श्रेणी चढण्यासाठी सम्मुख झालेला जीव असतो तो पण 7व्या गुणस्थानातलाच आहे. आणि आम्ही आता 6वं करलोय. आम्ही पण कुठल्या गुणस्थानात असतोय? 7व्यात. पण ते 7व्या गुणस्थानाला नाव काय दिलं? स्वस्थान. आणि 7व्यातच आहे पण श्रेणी चढायला आरूढ झालाय त्या गुणस्थानाला काय म्हटलं? सातिशय 7वं गुणस्थान. तसे इथं जो मिथ्यात्वातच आहे की मिथ्यात्वाचा एक भाग कुठला? की स्वस्थान मिथ्यात्व गुणस्थान. आणि सातिशय मिथ्यात्व गुणस्थान काय? तेच आहे. पण आता जो जीव ते अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण हे तिन्ही परिणाम करून आता सम्यक्त्वाला प्राप्त करणारच आहे असा जो जीव असतो. पण तो असतो कुठं? मिथ्यात्व गुणस्थानातच. त्या जीवाला सातिशय मिथ्यादृष्टी असं म्हणतात. वास्तविक मिथ्यात्वाचे त्या गुणस्थानाचे किंवा त्या गुणस्थानात राहणारे जीव किती प्रकारचे असतात असा प्रश्न पाहिजे होता. त्याचे वास्तविक 5 भेद असतात. किती भेद असतात? मिथ्यात्व किती प्रकारचे आहे? एकांत मिथ्यात्व, विनय मिथ्यात्व, विपरीत मिथ्यात्व, संशय मिथ्यात्व आणि अज्ञान मिथ्यात्व. ह्या 5 प्रकारचे जीवच इथं असतात. आणि या 5 प्रकारांना संपून जो सम्यक दर्शन प्राप्त करायचा भूमिकेत असतो तो जीव तो कुठं असतो? तर सातिशय मध्ये जातो. म्हणजे अनादिकालापासून मिथ्यात्वात आहे आतापर्यंत आणि पुढेही तो मिथ्यात्वातच राहणार आहे. तो तर मिथ्यादृष्टी आहेच. पण जोपर्यंत अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण हे परिणाम करून तिथं 2 आहेत प्रकार एकच आहे. समजून घेण्याचे भेद 2 आहेत. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीची सम्मुख असणारा जीव आत्मस्वभाव आणि आत्मस्वरूपाच्या निश्चयाच्या व्यवस्थेवर श्रद्धा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण होत नाही. फक्त अंतरंगामध्ये निमित्त सम्यक्त्वाच्या प्राप्तीला निश्चयानं निज आत्मस्वरूपाचं श्रद्धा ऐकायला का झोपायला? निज आत्मश्रद्धाचं स्वरूप हे जे तुमच्या पुढे मांडण्यात यायला लागले व्यवहार की खऱ्या देवशास्त्र गुरूंचं श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन हे व्यवहार आहे. हा भाग कुठला आहे? व्यवहार. खऱ्या देवशास्त्र गुरूंचं तुमचं श्रद्धान पक्क आहे. पण त्या श्रद्धाना बरोबर जर तुमच्या स्वतःच्या आत्मस्वरूप आणि स्वभावाने आत्मशक्तीच्या समीचीन व्यवस्थेवर जर श्रद्धा नसेल तर तो मिथ्यादृष्टीचा कारण सम्यक्त्वाचं खरं स्वरूप आत्मस्वरूप आणि आत्मस्वभावाची खरी व्यवस्थेवर अर्थावर श्रद्धा आणि त्या श्रद्धानाला व्हायला निमित्त बहिरंग निमित्त आहे खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु किंवा जाती स्मरण किंवा देववृत्ती बघून होणं किंवा वेदनानुभव हे नरकात वगैरे जे होतं सम्यक दर्शनानिमित्त गुरूंचा उपदेश, धर्मोपदेश हे सगळे जे बाह्य निमित्त आहेत हे निमित्त आहे. पण हे उपदेश ऐकल्यानंतर जर अंतरंगातील परमात्मा स्वरूप निज आत्म अनंत शक्ती स्वरूप स्वभावी शक्ती नसणारा जो माझा आत्मा तोच भविष्यातला परमात्मा होतो. ते भगवान माझ्यासारखेच होते. त्यांनी त्यांच्या शक्तीला, स्वरूपाला, स्वभावाला पुरुषार्थानं जाग केलं आणि म्हणून ते भगवान म्हणले आणि मला सुद्धा असंच व्हायला पाहिजे आणि तेच खरं माझं श्रद्धान आहे. ही ज्यावेळी भूमिका तयार होते त्यावेळी तो मिथ्यादृष्टी जीव सम्यक्त्वाच्या समोर जातो. त्याला सातिशय सम्यक दृष्टी म्हणतात. केवळ देवशास्त्र गुरु श्रद्धा म्हणाला
आणि दीक्षा घ्यायचं म्हणलं तर माईकवर म्हणायचं ह्या भावात किंवा कुठल्या भावात मला तुमच्यासारखी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे असं म्हणणाऱ्याच्या श्रद्धानंदपूरची थोडी शंका आहे. मला ह्याच भावात तुमच्यासारख्या रूप आणि स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. फक्त माझ्या पुरुषार्थ जागा करण्याचं सामर्थ्य हे गुरुदेव जागवण्याचं सामर्थ्य तुमच्या आशीर्वादाने मला प्राप्त होऊ दे असं जो म्हणतो ना त्याचं सम्यक दर्शन तर पक्का आहे. फक्त चारित्र्य मुनी कर्माच्या क्षोभक्षमासाठी तो आता गुरूंच्याकडे हात जोडावा लागला. किती ताकद आता तुम्ही द्या. माझं दीक्षा घ्यायचं पाहिजे. आताच तुम्ही पर्याय ठेवलाय. आता नाही तर पुढल्या भावात मग म्हणतोय ठीक आहे थोडं की आता काही गडबड आहे. तेच आपण संसार कामात म्हणतोय. या भावात माझ्या बायका पोरांची जबाबदारी मी सांभाळायला यशस्वी नसलो दीक्षा घेणार आहे म्हणून तर पुढल्या भावात तेव्हा मी नक्की सांभाळतो पण या भावात लवकर दीक्षा घेतो असं म्हणतोय. संसाराबाबतीत आम्ही वर्तमानमध्ये जगायला तयार आहे आणि परिणामांच्या म्हणजे धार्मिकतेच्या बाबतीत पुढं. म्हणून सम्यक दृष्टी जो जीव असतो माझा मृत्यू केव्हा येऊ दे माझा मृत्यू कधी येऊ दे हे भगवान माझी दीक्षा तर आत्ता घेण्याची इच्छा आहे पण माझा पुरुषार्थ कमी पडतो किंवा माझ्या चारित्र्य मुनी कर्माचा उदय जास्त आहे. पण मी जी तुमची सेवा करायला लागलोय मी जी तुमची भक्ती करायला लागलोय ह्या सगळ्याचं फळ मला एवढंच मिळू दे की ह्या बाबा एक दिवस तरी मी कर पात्री आणि पदयात्री बनून माझं समाधीपूर्वक मरण व्हावं एवढेच तुमच्याकडून माझ्या फळाची अपेक्षा आहे. त्याच बाबा कुठल्या बाबाचा ऑप्शनल पर्याय ठेवायचा. आजपासून स्वप्नात सुद्धा हे वाक्य येणार आलं तर मी सोडणार. एवढा पुरुषार्थ एवढं श्रद्धान पक्क पाहिजे आणि हे श्रद्धान मिथ्या दृष्टीकडे नसतं. त्याच्याकडे वेगवेगळे विचित्र सगळे त्याचे निर्णय असतात आणि म्हणून एका हे असंच आहे हे असंच आहे याला दुसरं नाही पर्याय. हे सगळं मिथ्यात्व हे सगळं मिथ्यात्वच आहे. एकांत मिथ्यात्व. मग तुम्ही जे धर्म करणारे आणि आम्ही जे साधू झाले लोक आहे ते लोक सुद्धा ह्या व्यवहारातल्या क्रियेमध्ये कार्य करत असताना असंच आहे दुसरं नाही. जैन धर्म अनेकांत आहे का एकांत आहे. सम्यक तो अनेकांतवाद आहे का एकांत आहे आणि एकांत आहे तो कोण आहे. मग सम्यक्त्वाची क्रिया म्हणून आम्ही करत असताना हे असंच आहे असं जर आम्ही म्हटलो तर ते एकांताला काय आहे एकांत मिथ्यात. मग आम्ही कोण झालो आम्ही कोण झालो. मी जयसिंगपूरवरनं कोथीला यायला लागलोय. माझं ते कोथी फिक्स आहे. मग त्याला तुम्ही उमळवाड मार्गे रेल्वे स्टेशन मार्गे उमळवाड लक्ष्मीनगर असं पण येऊ शकता. तुम्हाला जर निवांत फिरून यायचं असलं तर जरा उमळवाड परत इकडे इरिगेशनकडे येऊन सरमती नगरकडं पण येऊ शकता. अजून जरा तुम्हाला निसर्गाचा आनंद घेऊन यायचं असलं तसंच दामोलीला जाऊन इकडं शाळेकडं पण येऊ शकता. जरा तिकडं पलीकडं जाऊन ह्या रस्त्याने पण येऊ शकता. नाही 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 कोथीला जायचा हा एकच रस्ता आहे. जैन धर्मात कुठेही असं लिहिलेलं 7व्या गुणस्थानाच्या पुढं मोक्षाला जाण्याचा मार्ग एकच आहे. मी अगदी जबाबदारीनं ह्या कॅमेऱ्याच्या पुढे बोलावं
7व्यापर्यंत तुम्ही प्रतिमा धारण करून दीक्षा घेऊन आईलं क्षुल्लक आईलं दिगंबर मुनी होऊन तुम्ही जाऊ शकता. तुम्ही डायरेक्ट दिगंबर मुनी होऊ शकता. तुम्ही 5, 10, 25 वर्ष प्रतिमेचं पालन करत शेवटच्या वेळेला दीक्षा घेऊ शकता. सगळं करू शकता. आम्ही म्हणालो नाही नाही, बिन लग्न करता दीक्षा घेणारच जीव मोक्षाला जातोय, त्याला जास्त पुण्य लागतंय, तो 10 अगोदर मोक्षाला जातोय असं कुठे लिहिले? वैवाहिक जीवन करून जे असं केलेल्यानंच खरं धर्म कळलाय असं नाही. दिगंबर मुद्रेपर्यंत तुमच्याकडं अनेक रस्ते, डायरेक्ट सम्यक दृष्टी होऊन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनादि मिथ्या दृष्टी जीव मंद कषायांच्या परिणामांच्या माध्यमातून दीक्षा घेतो, दिगंबर दीक्षा घेतो. त्याच्या पूर्वी पण दिगंबर दीक्षेचे संस्कार असतात, पण तो मिथ्या दृष्टी ऐकायला काय कसा आहे तो? अनादि मिथ्या दृष्टी आहे, नुसता साधी मिथ्या दृष्टी पण नाही. अजून एकदा सुद्धा त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, पण परिणाम कसे आहेत त्याचे? मंद कसे आहेत? कसे आणि तो दीक्षा घेतला. दीक्षा घेऊन मिथ्यात्व सहित मंद कशायांनी अत्यंत आपलं जीवन चांगलं जगलाय तो, आणि त्याच्या आयु कर्म संपायला एक 14-15 अंतर्मुक्त शिल्लक आहे. त्याला केवली श्रुत केवली हे, त्याला केवली श्रुत केवलीचं पादमूळ जर मिळालं त्या परिणामामध्ये, तर तो प्रथमोपशन सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. एक पहिलं अंतर्मुक्त, पहिल्या अंतर्मुक्तात ते 700 मिथ्या दृष्टिकोन असतात, म्हणजे अधकरण अपूर्वकरण आणि वृत्तीकरण परिणाम होतो. दुसऱ्या गुणस्थानात, दुसऱ्या अंतर्मुक्तात तो डायरेक्ट आता 7व्या गुणस्थानात गेला. का? त्याचं द्रविडीने तर त्याच्यापाशी आहे, आता त्याला फक्त काय पाहिजे? सम्यक्त्व. सम्यक्त्व झाल्यामुळे तो पहिल्यात तो कुठे गेला? ऐकू ना, 7व्यात गेला. हे दुसरं अंतर्मुक्त. तिसऱ्या अंतर्मुक्तात तो 6व्यातनं 7व्यात, 6व्यातनं 7व्यात, 6व्यातनं 7व्यात गेला. चौथ्या अंतर्मुक्तात तो शायोपशमिक सम्यक दर्शन प्राप्त करून घेतला. किंवा आता तिथं असं डायरेक्ट मला कुठं वाचण्यात आलं नाही, पण लईतले एका अंतर्मुक्ताचा फरक पडेल, त्यामुळे मी खात्रीपूर्वक म्हणणार नाही. एक तर शायोपशमिक सम्यक दर्शन करून घेतलं असेल तर त्याला शाईक सम्यक दर्शनवाले एक अंतर्मुक्त जास्त लागलं, नसेल तर डायरेक्ट झाला. 5 मुलं केवली श्रुत केवलींचं आहे, म्हणजे 6 झाले, 5 अंतर्मुक्त झाले. त्याच्यामध्ये तो शाईक सम्यक दर्शन, अनंतानुबंधीची क्षपणा आणि कशाचं दर्शन मुनीची क्षपणा, शाईक सम्यक दर्शन करायला दर्शन मुनीची क्षपणा, अनंतानुबंधीची क्षपणा, हे सगळं करायला विसंयोजना नाही. विसंयोजना हा फक्त उपशम श्रेणी चढणारा जीव तेवढाच करतो. म्हणजे शायोपशमिक म्हणजे काय? सम्यक प्रकृती सम्यक दृष्टीचा शायोपशमिक सम्यक दृष्टी, सम्यक प्रकृती, वेदक सम्यक्त्व, हे तिन्ही एकच नव्हे. मग तो त्या ठिकाणी हे सगळे 3 अंतर्मुक्तात दर्शन मुनीची क्षपणा, अनंतानुबंधीची क्षपणा, ह्या सगळ्या गोष्टी करून तो डायरेक्ट 7व्या गुणस्थानात 700 मध्ये जातो. 8वं, 9वं, 10वं एक अंतर्मुक्तात वर चढून तो असं 13 काय 14 अंतर्मुक्त काहीतरी दिले. अनादि मिथ्या दृष्टी जीव 13-14 अंतर्मुक्तात सम्यक्त्वाच्या प्राप्तीनंतर मोक्षाला जाऊ शकतो. आता त्याला काय त्याचं पुण्य होतं सांगा? फक्त पूर्वभावातले दीक्षेचे संस्कार, दिगंबर रूपाचे संस्कार आणि कषायांची मंदता, एवढ्यावर तो तिथपर्यंत गेला, कोपऱ्यापर्यंत. आणि तिथं गेल्यावर नुसता सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, आणि बाकीचं तर पुण्य त्यानं पूर्वीच मंद कषायांच्या माध्यमातून त्यानं पुण्य मिळवलेलंच होतं.
आता तो डायरेक्ट 14, 13, 14 अंतर्मुखात तो केवळ ज्ञानावरून मोक्षाला जातो. म्हणून एखादा साधी मिथ्यादृष्टीची दिगंबर मुनी आहे, पण परिणामांची त्याची मंदत आहे, जी कशाची मंदत आहे, सगळ्याची मंदत आहे. आम्ही त्याचा द्वेष करायचा नाही, आम्ही त्याचा तिरस्कार करायचा नाही, आम्ही उलट त्याच्यावरती भाव काय करायचो, किती तपस्या चांगली, किती परिणाम शांत आहे, भद्र आहे, किती कशाची मंदत आहे. हे भगवान ह्याच्याकडे फक्त एकच सम्यक्त्वाची कमतरता आहे. धर्मात्मा व्यक्तीचं लक्षण सांगायला तुम्ही, सम्यक दृष्टीचं लक्षण सांगायला तुम्ही, फक्त याच्याकडे किती कमी, एकच गुण कमी आहे. कुठलं? सम्यक. थोडं त्याच्या कर्माचा उद्देश संपू दे आणि त्याला त्याच्या सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ दे. हा जीव सम्यक दृष्टी झाला आणि सम्यक सहित साधना केला तर खरोखर माझ्या जीन धर्माची प्रभावना फार मोठी होईल. आपण भाव करायचं, तसं भाव व्हायचं, त्याला सम्यक्त्व म्हटले. म्हणजे आम्ही सम्यक्त्वाची व्याख्या ह्या नुसतं बाह्य क्रियेवर जे आपण करायला लागलोय नाही, गुणस्थान क्रियेमुळे ठरलंय का परिणामाच्या मुळे, हे तर एक सिद्धांत पक्का आहे का तुमचा. मग आमचे परिणाम सम्यक्त्वपूर्वक आहेत का, सम्यक्त्वाला अनुसरून आमचे परिणाम आहेत का, काय क्रियेला धरून आमचे म्हणजे क्रियेवरनं आम्ही सम्यक दृष्टी समजा लागलोय, काय परिणामाच्या वरनं आम्ही सम्यक दृष्टी आहे, याचा तर निर्णय एकदा आपण स्वतः सगळीजण घेतलं पाहिजे. म्हणून इथं सांगितलं की जो मिथ्या दृष्टी, मग एकांत मिथ्ये असंच. दुसरं सांगितलं विनय, आम्हाला काय नाही बाबा, सगळं समानच आहे, सगळं सांग. आम्हाला पिराचा मलिदा असू दे नाहीतर चौक्यातला मलिदा असू दे, पोट भरले की समजा मलिदा आहे की नाही. हा मलिदा आहे की नाही, पोट भरलं विषय मिटला. आम्हाला आता मी संकटात आहे, अडचणीत आहे, आता मला आधार म्हणून कोणतं देव पुढे आलाय नव्हता, कसलाय पण असू दे, मला सगळं मान्य. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विनयाची भूमिका एकसारखीच असली त्याला विनय मिथ्यात्व म्हणायचं. परत सांगितलं विपरीत मिथ्यात्व, जे आहे त्याच्यापेक्षा विपरीतच सगळं मानायचं. म्हणजे हिंसेमध्ये धर्म आहे, ज्याच्यात देवत्वाचं रूप पण नाही, स्वरूप पण नाही, अशाची पूजा करणं म्हणजे धर्म आहे. आधी आधीचे पूर्ण विपरीतच म्हणायचं. गुणाची आणि रूपाची कुठलीच अपेक्षा ठेवायची नाही. नाम निक्षेप, नाव चंद्रप्रभू आहे ना बास, आणि माझी चंद्रप्रभू भगवंतांच्या वस्तू आहे. मी आता इथे पुढे व्यवस्था आहे ना, तर मी सांगितलं करतो. 24 तीर्थंकरांचे नाव आहेत की नाही, अगदी मी प्रामाणिकपणे, त्याच्यात एक तीर्थंकराच्या नावासंबंधी एक मुनी महाराज आहे, त्यांचं नाव तसं आहे, आणि ते आमच्या आचार्यांच्या विचाराच्या अत्यंत विरुद्ध. मी तुमच्या माहितीच सांगतो, म्हणजे मी एवढा शहाणा आहे, एवढं ज्ञान आहे माझ्याकडे, तुम्ही लोक मला किती शहाणा समजते आणि मी किती शहाणा आहे. त्या भगवंतांचं नाव आणि महाराजांचं नाव एकसारखं आहे. म्हणून मी 24 तीर्थंकरांची ज्यावेळी भक्ती दीक्षा घ्यायच्या अगोदर, अजून अभ्यास करायच्या अगोदर, ब्रह्मचारी असताना सुद्धा मी ती एक देवाचं नाव घेऊन न घेतच पुढे जात होतो. का? शा नावाची माणसं आमच्या आचार्याच्या विरोधातली असतात. म्हणजे आता समजा मी चंद्रपूर, मी आचार्य विद्यासागर महाराजांच्या विरोधातला माणूस आहे, महाराज आहे, आणि हे क्षीरसागराचं नाव चंद्रपूर सागर. तर मी ती श्री ऋषीवन स्वस्ती स्वस्ती श्री अजित यायनी, तर मी ती चंद्रपूर सागर नावच घेत नव्हतो. का? आमच्या आचार्याच्या विरोधातलं माणूस. म्हणजे देवाचं नाव आणि त्या साधूचं नाव समान आहे म्हणून माझ्यासारखा विरोध करत होता. आणि एकी काय असतात, मला चंद्रप्रभू भगवान इष्ट आहेत
आणि हे चंद्रपूर यांचं नाव आहे. हे कसला पण असू दे, हे चांगला असू दे, वाईट असू दे, ते साधू साधू वागू दे, नाही वागू दे, काही असू दे, आम्हाला ते मान्यच आहे असं म्हणायचं. काय म्हणायचं म्हणजे विनय मिथ्यात्वात तुम्ही ते विनय विपरीत म्हणजे वेगळंच घ्यायचं, त्याच्या कुठल्याही गुणांचं विनांचं हे. आणि अज्ञान मिथ्यात्व काय, आम्हाला गुण पण माहित नाही, सद्गुण पण माहित नाही, काय नाही, त्यांनी करायला लागलेत ना आम्ही पण करणार. एक मिनिट पडलं ना डोक्यात आम्ही सगळे करणार, त्याला अज्ञान म्हणतात. आणि संशय, हे करू काय ते करू, बरोबर काही हे असता प्रमाणे सम्यक्त्वाच्या भूमिका एवढ्या दृढ असल्या पाहिजे. रेवती राणीसारखं शंका असता कामा, जादू टोण्याला भळलं नसलं पाहिजे, अतिशयाला भळलं नसलं पाहिजे. अतिशयाला म्हणजे बाहेरच्या चमत्काराला. जैन धर्म चमत्काराच्या ठिकाणी नमस्कार करत नाही, तर जैनांच्या नमस्कारामध्ये चमत्कार होतो. हा जैन इतिहास आहे. समर्थ भद्र महाराजांनी नमस्काराच्या चमत्काराच्या ठिकाणी नमस्कार केला नाही, त्यांच्या नमस्कारात चमत्कार. काल गुरुपौर्णिमा होती. महावीर भगवंतांना केवळ ज्ञान होऊन 65 दिवस झाले, पण त्या केवळ ज्ञानाला स्वीकारणारा व्यक्ती नव्हता. मुनी महाराज त्या संशोधनात नव्हते. हे पचवायची सुद्धा ताकद त्या जिनवाने तुम्ही असं काही समजू नका. एवढं 4 महिन्यात चंद्रपूर सागरांनी कोथीत 50 सम्यक दृष्टी केलो. 8 दिवसाच्या शिबिरात 4000 सम्यक दृष्टी झाले आणि 2001 काय एवढं सम्यक दृष्टी काय ती काय गाईचं दूध आहे पातळ 4 फॅटचं. कोण पण आला आणि 2 वाक्य ऐकला आणि लगे हजाराच्या संख्येनं स्वीकारला. सिंहिणीचं दूध आहे ते. सिंहिणीचं दूध सोन्याच्या पात्रामध्ये टिकतंय, दुसऱ्या पात्रामध्ये फुटतंय. ते तसं सोन्याचं पात्र 1000 लोकांच्या हातात, एकट्याच्याच हातात सोन्याचं पात्र असतंय. कोथीत किती जण पूजा करताय? रोज भगवंताची पूजा किती जण करताय? ऐकू येत नाही? अष्ट किती जण करताय? काय करताय की विश्वास आहे की नाही? सांगा की 50 जण 100 जण करताय की नाही? गुरुजी सोन्याचं पात्र घेऊन किती जण करताय? एकटीच करते. प्लेट गबस मी एवढ्या बरोबर. सोन्याच्या पात्रामध्ये भगवंताची पूजा करणारे किती लोक आहेत? तसं तुमच्याकडे पात्र हजारो लोकांच्याकडे पात्र आहे, पण सोन्याचं पात्र एकट्याकडेच असू शकतं ज्यांच्यावर देवाचे भक्ती द्रव्य क्षेत्र सगळे अनुकूलतात. तसं माझं प्रवचन, भगवंतांचं प्रवाणी, शिबिरातल्या सगळ्या मुनी महाराजांची वाणी सगळी ऐकणारी हजारो लोक असतात. शुभ ध्यान करणारे, शुभोपयोगात असणारे हजारो लोक असतात. पण सम्यक दर्शन धारण करण्यासारखं त्या जिनवाणीला, त्या गुरूंच्या वाणीला, शिबिरातल्या दिगंबर मुनी महाराजांच्या मुखातून येणाऱ्या त्या लघुनंदन दिव्य वाणीला स्वीकारून ते आचरण करून मिथ्यात्व सोडणाऱ्याचंही सामर्थ्य हजारात किती जणांच्याकडे असते? 1-2 असते. आम्ही फक्त काय महाराजांनी चंद्रपूर सागरांनी फार चांगलं बोललं, टाळी वाजवली 100 लोकांनी. हे 100 लोक शाणी झाली. टाळी वाजवलं म्हणजे तुम्ही शाणा झाला असं? तुमच्या साथीत टाळी वाजवण्यासारखं तुम्ही वागला तर तुम्ही शाणा झाला असा त्याचा अर्थ होतो. माझ्या कर्तृत्वावर टाळी वाजवण्यासाठी किती जण वागतात? 100तली एखादा दुसरा वागतो. म्हणून संशय घेतात आम्ही. जिनेंद्र भगवंतांच्या वाणीवर संशय. आणि मग तिथं सौदर्मिंद बघा. आता एक विषय चांगला आला म्हणून सांगू नको सांगू करेल म्हणे तसं सांगा म्हटल्याशिवाय
जबरदस्तीने दिलं नाही ती बारकी पोरं कसं तुम्ही अजून चमचल खाणार असतात की ते पाय लांब करून त्याला मांडीवर घेऊन ती इकडे खा तिकडे खा मुरगाळूपर्यंत त्या पोरग्याचं दुनियात पायाखाली ठेवून त्याला खारकीची बदामाची भुट्टी पसतायचा त्याला पाहिजे तर गती काय करते पेते आणि नको असताना सुद्धा चांगल्या भावनेनं जरी तुम्ही घातला तरी ते तोंडात काय करते साठवून ठेवते आणि नंतर आपलं पण तोंड घाण करते आणि घालणाऱ्यांचं सुद्धा अंग घाण करते म्हणून मी जबरदस्तीने कुणाला काही शिकवत नाही सांगा म्हटलं तर सांगतो नाहीतर ऐकून घेणार आणि तुमचं तोंड साठवून ठेवणार कधी तर पुढं करेल सांगू आदिनाथ भगवंत तुमची मूल नाही आईच्या गर्भात येण्याच्या अगोदर किती महिने सौदर्मिंद्राचं सिंहासन कंपायला जात पोटात यायच्या अगोदर आदिनाथ मुनी महाराज किती महिने उपाशी फिरले तरी सुद्धा सौदर्मिंद्राला कळलं नाही 6 महिने 6 महिन्याचा त्यांचा नियमच होता उठणारच नाही म्हणून आणि नंतर 6 महिने आणि 2-4 दिवस काय तर आहे ज्या सौदर्मिंद्राला फार मुक्त या एका उदाहरणानं मी कर्मकांड 100% शिकलो ज्या सौदर्मिंद्राला अजून आदिनाथांचा जीव स्वर्गात आहे त्याच्या अगोदर 6 महिने त्याला कळतंय की अयोध्या नगरीमध्ये हा जीव जन्मून पहिला कीर्तन करवणार आहे आणि त्या आदिनाथांच्या जन्मासाठी 15 महिने जन्म व्हायच्या अगोदर गर्भातेच्या अगोदर जन्म व्हायच्या अगोदर 15 महिने अगोदर कुणी दुःखी नको कुणी कष्टी नको म्हणून रोज 14 करोड रत्नांची उष्टी 6 महिने अगोदर आणि 9 महिने पोटातलं किती झालं शंका असूनही गुरूंच्या वाक्यावर हेच ना कळवलोय हे मिथ्यात्व असते म्हणून प्रॅक्टिकली उदाहरण मी शास्त्रातलं उदाहरण कधी घेतलं मी तोंडातनं 15 महिने गेलो 15 महिने कसं काय सांगतो आणि महाराज आहे काय अभ्यास केली तुम्ही किती मनातल्या मनात फुटफुटा कानातल्या कानात बोला अगं बाई आईच्या 7 वेळा बघितलं दीक्षेच्या तुझ्या बायकाच्या मनातलं सगळं मला कळते काय तुम्ही जाऊ नका 6 महिने गर्भात यायच्या अगोदरचे आणि 9 महिने गर्भात आले जन्माच्या अगोदरचे किती महिने झाले 15 महिने रोज एका वेळेला 3.5 करोड असं 4 वेळे 7 दुनी 14 करोड रत्नांची सृष्टी ह्या जगात या पृथ्वीवरती या अयोध्या नगरीतला कुठलाही जीव दरिद्री उपाशी असता कामा नये जगाच्या कल्याणासाठी लक्ष द्यायला जगाच्या कल्याणासाठी ज्या सौदर्मिंद्रानं एवढी रत्नवृष्टी केला त्या सौदर्मिंद्राच्या डोळ्यासमोर कशासमोर डोळ्यासमोर 6 महिने उपाशी फिरत होते त्याचं का अवधिज्ञान लागलं नाही रिचार्ज संपलं होतं अवधिज्ञानाचं रिचार्ज काय म्हणायचं बॅलेन्स संपला होता रेंज नव्हती त्या अयोध्या नगरीत त्या हस्तिनापुरात 5G नव्हतं काय नव्हतं तर आदिनाथांच्या अजून अंतराय कर्माचा उदय होता तिथं अंतराय कर्माचा क्षोभक्षम नव्हता म्हणून सौदर्मिंद्राची सुद्धा बुद्धी चालली हे जर कीर्तनकरांचं उपाशी असताना त्या सौदर्मिंद्राची बुद्धी चालत नाही आणि मी उगाच सकाळी श्रीखंड वगैरे खावलं लक्ष देऊन आहार द्यायला येत नाही का अंतराय कसं होतंय आम्ही कोणी ठरवलं पाहिजे आम्ही कर्तव्य आहे माझं त्याचा हात चांगल्या होण्यासाठी करावं पण 20 सागर महाराजांनी चिडून चालणार नाही त्यांनी समजायला पाहिजे माझा अजून शोभ आम्ही प्रयत्न केला पाहिजे आम्ही उगाच म्हणायचं राहुलबाई
मी आता दीक्षा घेऊन 18 वर्ष झालं, अजून ते तसंच फिरायला लागलं. आम्ही त्याची दीक्षा लवकर व्हावी याचे भाव करायचे, पण त्याची दीक्षा अजून का तो दीक्षा घेणार म्हणून आम्ही त्याचा तिरस्कार करून चालणार, त्यांच्या शंका घेऊन चालणार नाही. कारण त्यांची दीक्षा न होण्याला खरं कारणीभूत काय आहे? त्यांच्या चारित्र मुनी कर्माचा अजून क्षयोक्षम नाही, उदय आहे. त्याला 2 कारण आहेत. एक तर तीव्र उदय आहे, नाहीतर एक तर पुरुषार्थाची थोडी कमतरता. दोन्हीपैकी एक आहे. आणि या दोन्हीमध्ये बदल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे का आमच्यामध्ये? आणि आम्ही उगाच कुठ्या कुठे बसतो. त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं. एवढे दिवस झालं प्रतिमा घेतल्या, अजून दीक्षा घेतली नाही. एवढे दिवस हे सोडल्यात, अजून ते केलं नाही, अजून हे केलं नाही. प्रतिमाधारींच्या बरोबर, ब्रह्मचार्यांच्या बद्दल आपला जिथं काही संबंध नाही तिथं विनाकारण आपण काय करत बसतोय? आपल्या बुद्ध्या खायचं बसतोय. आपल्या मुलांना सुद्धा म्हणतो. मी कधी म्हटलो का विचार आमच्या देखील 2010ला तुम्ही 11ला मला म्हटलं होता आम्ही संस्कृत विद्वान होणार आहे, अत्यंत संस्कृत विद्वान होणार आहे. आणि सन्मती सागर महाराजांच्या पुढं एक दिवस संस्कृत मध्ये आम्ही सगळं म्हणून दाखवणार आहे असं त्यांनी पण म्हटले होते आणि मी पण ऐकलो होतो. पण मी आतापर्यंत कधी म्हणलो का विचार केले? 4-5 वर्षे 3-4 वर्षे प्रयत्न. आता त्यांच्यात एक क्षयोक्षमाचा काय उदय नसेल, चारित्र ज्ञानानुकर्माचा उदय असेल, संस्कृत बाबतीत तेवढं, बाकीचं सगळं हुशार आहे. त्याचा उदय असेल नसेल, पुरुषार्थ कमतरता असेल. आता तुम्ही मला विचारलं तर 15 वर्ष झाले मी ही भावना म्हणताय, अजून तुम्हाला काय पाठ नाही. पाठांतरा बाबतीतला माझा क्षयोक्षम कमी आहे. त्याचा अर्थ सांगायला माझा क्षयोक्षम चांगला आहे, पण पाठांतर मला नाही. कोणा बाबतीत ही असं का ह्याच्यापेक्षा भगवान त्याचं असं होऊ दे ही भावना आपण केली पाहिजे. पण असं न करता आपण नुसतं शंका घेत बसतो. त्यांनी असं का, ह्याने असं का, ते तसं ते धर्म करणं हे बरोबर काय, ते बरोबर काय, हे बरोबर काय, सगळं आपण शंका घेत बसतो. त्याला काय म्हणायचं? संशय विद्यार्थी. काय म्हणायचं? आदिनाथ भगवंतांच्या, महावीर भगवंतांच्या समोर 65 दिवस दिव्यध्वनी केली नाही. एकही दिवस सौधर्मेंद्राला कळलं नाही. पण ज्या वेळेला त्यांच्या त्या दिव्य ध्वनीचा ज्या वेळेला सामुदायिक, आता इथं म्हणायचं नाही अरे शाण्यानो, ऐकायला काय? महावीर भगवंतांच्या दिव्य ध्वनीच्या अंतराय कर्माचा होता म्हणून त्यांची घेतली नाही असं इथं आता महावीर भगवंतांच्या अंतराय कर्माचा उदय समजायचं नाही. त्यांचा अंतराय कर्म संपलंय म्हणून त्यांना केवळ ज्ञान झालंय. इथं काय लावायचं? मग आमच्या समाजाच्या आणि पृथ्वी तलावरच्या जीवांच्या सामुदायिक अंतराय कर्माचा उदय होता. दिव्य ध्वनी आम्हाला ऐकायला मिळणार नव्हती. हे व्यवहार निमित्त आणि खरं निमित्त ती दिव्य ध्वनी खेळणारा झेलणारा जीव, मुनी महाराजांचा जीव, त्या समोषणात कोणीही. हे केव्हा कळलं त्याला? सौधर्मेंद्रला शेवटच्या टप्प्यात 65व्या दिवशी. मग त्याला अवधी ज्ञान लावला. अरे तो अवधी ही किरणा का गंधर्व कोण नाही. मग इथं आता ह्या मापाचा गंधर्व कोण? तो ब्राह्मण. कोण? इंद्रभूती. कोण? इंद्रभूती. मग सौधर्मेंद्रानं त्याच्यापाशी पटुकाचं जे वेश घेऊन गेला आणि मग त्याला म्हटला ह्या सूत्राचा अर्थ मला येईना. हे त्रैकाल्यम द्रव्य षटकम 9 पदसहिता हे आहे तत्पर सूत्राच्या अगोदर हे उमास्वामी महाराजांनी लिहिलेलं नव्हतं. तिथून खालचं सगळं उमास्वामी महाराजांचं आहे. हे सूत्र अनादित. ह्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही. तुम्ही सांगा फार विद्वान आहात, तुम्ही 500 शिष्यांचे भक्त आहात. गुरु आहे काय? बरं. 500 शिष्यांचे गुरु आहात. त्यामुळं तुम्ही याचं उत्तर, त्याला पण उत्तर येईल. मग ते म्हणतात सौधर्मेंद्र हे माझ्या गुरुने याचं उत्तर येत आहे.
खरं त्यांचं मौन आहे, ते बोलना म्हणून मी तुमच्याकडे आलो. मग त्याला अहंकार असतोय. ऐकायला कोथळीवाल्यांनो, माझ्या एवढा शहाणा असं इंद्रभूती ब्राह्मण म्हणत होता. कोथळीवाले असं म्हणत नाही. कोथळीवाले लई चांगले म्हणतात, मी माताची नाही तर समाधी घेऊन आलो. सारखं असं मला शंका घ्यायला लावू नका. कोथळीवर निशंकित राहा. माझ्या एवढा शहाणा या पृथ्वी तलावर कोण नाही असं कोण म्हणत होता? इंद्रभूती ब्राह्मण म्हणत होता. आणि ह्यो कोण जैनाचा महाराज आहे, ह्यो कोण गुरु आहे, ह्याचा अर्थ मला येत नाही, त्या सूत्राचा अर्थ त्याला येतोय. कोण आहे ह्यो? चला बघायचं वेदना. म्हणून ते महावीर भगवंतांच्या समोरनात त्याला घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर ते बघितले. मानसतम कशी आल्यानंतर पंचम काळातल्या जैनांचा अहंकार जागा होतो. मानसतम जवळ आल्यानंतर आणि भांडणं त्याच्यासाठीच होती. सगळ्याच्या अर्थ भांडणं मानसतम कशी होत्या. कारण बस्तीच्या आत असलेली भांडत नसतात. बस्तीच्या बाहेर असलेली मी शाना बाहेरच बसून पडते. आणि ती कुठे बसलेली असतात? मानसतम जवळ. त्या ब्राह्मण इंद्रभूतीचा अहंकार मान कशाचा आत गेला आणि त्या भगवंतांच्या वेदीवर कमलासनावर अधर बसलेल्या महावीर भगवंतांची मुद्रा बघतो आणि दीक्षा घेण्याचे भाव होता. वैराग्य धारण होत. आपल्याला झाले. आपण पण महावीर भगवंतांची मूर्ती बसवून आहे. पण महावीर भगवंतांच्या सारखे मी पण एक दिवस बसतो. कधी आपण म्हटलो मूर्ती बसवायला 10 जण तयार आहे, पण महावीर भगवंताच्या सारखं 10 मिनिटं बसायला तुम्ही आम्ही तयार. दीक्षेचे भाव झाले. दीक्षा घेतली. कालच्या दिवशी आषाढ शुक्ल पौर्णिमेला इंद्रभूती ब्रह्मांडानं दीक्षा घेतली आणि देवाची वाणी भगवंतांची वाणी समाजापुढे सांगायला गुरु मिळाले. म्हणून काल गुरुपौर्णिमा दिवस साजरा करायचा. आणि आज वीर शासन जयंती. आज कुठले? काल त्यांनी दीक्षा घेतले, समाजाला गुरु मिळाले. आणि आजच्या दिवशी भगवंतांची वाणी त्या गौतम गंधर्वांच्या मुखातून सगळ्या भव्य जीवांच्यासाठी सगळ्यांना सांगण्यात आली. आणि म्हणून आजपासून महावीर भगवंतांची वाणी लोकांच्या पर्यंत पोहोचली. वीर शासन जयंती म्हणजे आज त्याचा जन्म झाला. म्हणून आज वीर शासन जयंती म्हणून जिनवाणीसाठी जेवढं श्रुत पंचमी दिवशी महत्व आहे. श्रुत पंचमीचं तर महत्व वास्तविक हे ग्रंथ लिहिल्यानंतर झालं. पण जिनवाणीचं, सरस्वतीचं, केवळ ज्ञानाच्या दिव्य ध्वनीचं वास्तविक खरं महत्व आजच्या दिवशी आहे. पण आम्ही जैन लोक श्रुत पंचमी तर फार जोरात साजरी करतो. वीर शासन जयंती एका महाराजांनी ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाची तर आम्ही पूजा भरपूर चांगल्या पद्धतीने करतो. पण भगवंतांची वाणी आजच्या दिवशी लोकांच्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचली. खरं आज आपण जिनवाणीची मोठी पूजा करणं फार गरजेचं आहे. म्हणून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सरस्वती स्तोत्राचं जाप्य ओम ह्रीं श्रीं वद्वत वाग्वादिनी भगवती सरस्वती ह्रीं नमः हे सरस्वती जाप्य त्याचे 108 जाप्य घेऊन आपण पूजा जरी नाही केलो तर त्या जिनवाणी सरस्वतीचा विनय रूपात आज आपण 108 जाप्य आणि परत संध्याकाळी एकदा सरस्वती स्तोत्र भक्ती तर करूया, अर्घ्य तर देऊया आपण. म्हणून वीर शासन जयंती आज साजरी झाली. मग 6 महिने उपाशी फिरणाऱ्या आदिनाथ तीर्थंकर मुनी महाराजांचं जोपर्यंत शिवक्षम झालं नाही तोपर्यंत इंद्राला कळलं नाही. 65 दिवस पहिले आणि शेवट दोन्ही तीर्थंकरांचं उदाहरण द्यावं. 65 दिवस केवळ ज्ञान होऊन दिव्य ध्वनी समाजाला गुरु नाही म्हणून दिव्य ध्वनी फिरली नाही. अंतराय कर्माच्या निमित्तानं तिथं पण अंतराय कर्म होतं.
इथं पण अंतरायक्रम होतं. मग एवढी 2 उदाहरणं आपण समजावून घेतल्यानंतर इतरांच्या बाबतीत आपण का राग द्वेष त्यांच्या भूमिका करून करतो हे समजून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यावर आमचा विश्वास नाही, ह्या जिनवानीवर आमचा विश्वास नाही, आमच्या मनात शंका आहे म्हणून आम्ही इतरांच्यावर शंका घ्यायला लागलो. म्हणून त्याला सांगितलं मिथ्या दृष्टी असेल तर संशय मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी असेल तर निशंकित अंगाला सोडून बाकीचे अंग असू शकतात. आणि अशी जर शंका नसेल, भगवंतांनी सांगितलंय तसं सगळं व्हायला लागलंय माझ्या बाबतीत पण आणि इतरांच्या बाबतीत पण असं समजून जे त्याला स्वीकारतात त्यांचं निशंकित सम्यक दर्शन अंग असतं. असं महावीर भगवंतांच्या मुखातून आजपासून 2500 ते 2600 वर्षापूर्वी खिरलं. आणि आज जे खिरलं ते मी फक्त काय म्हणायचं गोळा करून संकलन करून मी तुमच्या पुढं आज मांडण्याचा प्रयत्न केला. आज वीर शासन जयंती होती आहे म्हणून मला तुम्हाला सांगणं फार गरजेचं होतं. आणि ह्या वीर भगवंतांच्या वाणीवर ज्यांच्या मनात शंका येते त्यांचं निशंकित सम्यक दर्शन असू शकत नाही. आणि तुमचं आमचं सम्यक दर्शन निशंकित असू दे एवढीच भावना करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबराए, वैर पाप अभिमान छोड़ नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.